2001 मध्ये ठाणे येथील सुनीतादेवी सिंगानी हॉस्पिटलमध्ये एका शिवसैनिकावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि ही बातमी वाऱ्यासारखी ठाण्यात पसरली. जवळजवळ 1,500 शिवसैनिकांनी सिंगानी हॉस्पिटलला आग लावली आणि जवळजवळ 200 बेड व ॲम्ब्युलन्स जाळण्यात आले. नक्की कोण होते ते शिवसैनिक? त्यांचं नाव होतं आनंद दिघे. आनंद दिघे यांचं संपूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1952चा. त्यांचं घर टेंबिनाका येथे होते आणि त्यांच्या घरामध्ये आई, भाऊ, बहीण असा त्यांचा परिवार होता. खरं तर त्यावेळी टेंबिनाका येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक भाषणाने प्रभावित होऊन आनंद दिघे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने काम सुरू केले होते. खरं तर आनंद दिघे हे ठाण्यातील शिवसेनेचे जबरदस्त प्रभावी व्यक्तिमत्व होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेमध्ये आनंद दिघे साहेबांचा शब्द अंतिम मानला जायचा आणि ते ठाणे शहरातील बाळ ठाकरे म्हणून सुद्धा ओळखले जायचे. आनंद दिघे साहेबांसाठी ठाण्यातील शिवसैनिक काहीही करायला तयार होते. फक्त दिघे साहेबांनी शब्द द्यायचा आणि शिवसैनिकांनी तो अंमलात आणायचा. एक सामान्य शिवसैनिक म्हणून दिघेंनी शिवसेनेत कामाला सुरुवात केली होती. त्यांच्या कामाचा धडाका एवढा जबरदस्त होता की बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख केले होते. आनंद दिघे यांनी समाजकार्यामध्ये स्वतःला एवढं झोकून दिलं होतं की त्यांनी लग्नसुद्धा केले नव्हते. ते कामामध्ये स्वतःला एवढे झोकून द्यायचे की ते घरीसुद्धा जात नव्हते. टेंभी नाक्यावर नवरात्र उत्सवसुद्धा आनंद दिघे साहेबांनी सुरू केला होता. ठाण्यामध्ये जेव्हा पालिकेची परिवहन सेवा सुरू झाली तेव्हा अनेक शिवसैनिकांना नोकरी लावण्याचे कामसुद्धा आनंद दिघे साहेबांनी केले होते. ठाण्यातील टेंभी नाका येथे त्यांनी आनंद आश्रम स्थापन केला होता. या आश्रमात सकाळी 6 वाजल्यापासून माणसे आपल्या अडचणी घेऊन यायची. आनंद दिघे साहेब लोकांच्या अडचणी ऐकून संबंधित ठिकाणी लगेचच फोन लावायचे. बघतो करतो अशी वाक्य त्यांच्याकडे नव्हती. जर अडचण योग्य असेल आणि फोन करूनही काम झाले नाही तर आनंद दिघे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर हातही उचलले आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी व पोलीस दिघे साहेबांना घाबरून असायचे. दिघे साहेबांनी फोन केला आणि काम केले नाही असा एकही शासकीय अधिकारी व पोलीस ठाणे आपल्याला सापडणार नाही. ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना आणि स्वतः आनंद दिघे साहेब हे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख असतानाही ठाणे महापालिकेत 40% भ्रष्टाचार चालतो असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षापेक्षा जनतेच्या हितासाठी जगणारा नेता अशी त्यांची त्यावेळी ओळख झाली होती. तारीख होती 24 ऑगस्ट 2001. त्यावेळी खरं तर गणेशोत्सव सुरू होता. एका ठिकाणी भेटायला जात असताना दिघे साहेबांच्या गाडीला पहाटे अपघात झाला आणि साहेबांना सुनीतादेवी सिंगानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:15 त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. तर 7:25 त्यांना परत दुसरा हार्ट अटॅक आला आणि रात्री 10:30 वाजताच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला. मित्रांनो, खरं तर आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल आजही अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात. या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कळवालच.